चष्मा काढू का? ओके ताई, शिंदेगडाकडून शिवसेनेच्या महत्वाच्या बालेकिल्ल्यांवरती वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत त्या प्रकारची भूमिका शिवसेना म्हणून त्या निमित्त आहे प्रयत्न करतायत असं तुमचं म्हणणं आहे तर करू दे, कारण प्रयत्न करणाऱ्याला अडवू नाही शकत. कारण असे बघितले बरेच, स्वाभिमान आलं, गड आले, रायगड आले, सिंहगड आले, सगळे गड आले. त्यामुळे काही आहे प्रयत्न राहू दे, कारण लोकशाही आहे. लोकशाहीत कोणी कोणासाठी काही प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रयत्न करणं कोणाचा आम्ही थांबवणार नाही, परंतु इतकं पण आजमावू नका की आम्हीही जिवंत आईचं दूध प्यायलंय. ताई, संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं होतं, मात्र तासाभरात त्यांनी ते ट्विट डिलीट केलं होतं. काय सांगणार? ते ट्विट खरं म्हणजे आम्हाला समाधान करण्यासाठी नव्हतं. ते ट्विट ज्यांच्याबरोबर एक काहीतरी मिळणार, लालूच होणार या भावनेनी गेलेले, त्यांच्यावर पुन्हा दबाव यावा म्हणून ते ट्विट होतं. त्यामुळे असे ट्विट झाले तर लगेच आम्ही काय हरकून जाणार नाही. अर्थातच कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र, मुंबई नव्हे देशात, जगात सगळ्यांना माहिती आहे की ते पक्ष हा कुटुंबासारखा चालवतात. त्यामुळे ज्या शिरसाट यांनी जे ट्विट केलं आणि लगेच डिलीटही केलं असं मला दाखवलं गेलं, तर ते त्यांच्यावर दबाव तंत्र टाकण्यासाठी ते ट्विट असू शकतं. आणि पुढे पुढे तर असे ट्विट खूप वाढतील. आता आशिष शेलारांची नियुक्ती झाली, भाजप ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आपल्या 2017ची परत आता मॉडरेशन पण पुढे आली, या सगळ्या पद्धतीने त्यांनी शिंदेंना पण सोबत घेतले. असं पाहता शिवसेनेसाठी यंदा बीएमसीचं मैदान अवघड जाईल असं वाटत नाही का? नाही, कुठली इलेक्शन ही अवघड असते. आम्ही कधी ती सोपी आहे करून लढलोच नाही. आता शिवसेनेसाठी यंदा बीएमसीचं मैदान अवघड जाईल असं वाटत नाही का? नाही, कुठली इलेक्शन ही अवघड असते. आम्ही कधी ती सोपी आहे करून लढलोच नाही. आता त्याच्यापेक्षा आता जरा जास्त अवघड असू शकते, परंतु आमची नाळ तळागाळातल्या लोकांशी जोडलेली आहे. बाळासाहेबांनी जे काही आजही लोक कुठलीच गोष्ट विसरत नाही आहेत. आणि तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून जेव्हा 100 लोकांकडे तुमचा बूम जातो तेव्हा 80, 85, 90 लोक शिवसेनेबद्दलच, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे आता गट करून ठेवले आहेत ना, म्हणून मुद्दाम खुलासा करते. आता आमच्या लेखी शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी आहे. त्यामुळे त्या कुटुंब प्रमुखांचा जो काही निर्णय या इलेक्शनमध्ये होईल त्या पद्धतीने आम्ही लढू. दोन गोष्टी समांतर आहेत. एक म्हणजे ज्या पद्धतीने वॉर्ड रचना आहे ती असं दिसतंय की ती भाजपच्या फेवरमध्ये जाते, आणि दुसरं म्हणजे असं दिसतंय की शिवसेनेतला स्प्लिट आहे तो मतदार पण विभागून टाकेल. तुम्हाला आजही वाटतंय भाजपच्या फेवरमध्ये? थोडं लोकांमध्ये जाओ, कारण काय खतखत आहे ना ती. आणि आम्ही तर सांगितलंय, लोक जो निर्णय देतील, लोकशाहीमधनं जो निर्णय देतील मतदानाचा अधिकार बजावून, त्यांना वाटलं मुंबईत शिवसेना नकोय, मुंबईतली शिवसेना नसताना आम्ही सुरक्षित राहू शकतो, करतील. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेनी ही मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, जो एक मराठी, हिंदू किंवा अदर भाषिकही ह्यांना जे संरक्षण किंवा धरून ठेवलंय नाही विसरू शकत ती लोक. काही मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आज पहिली शिंदेगडाची शाखा ओपन करतायत, उद्घाटन करतायत. करू दे ना, मी तेच म्हटलं, उद्घाटन करा, शाखा उघडा. कारण आता आपल्याच घराला चूड लावली आहे, त्या आपल्याच घराची रांगोळी कशी होईल असे स्वप्न बघणारी ही लोक आहेत. त्यामुळे माझा नियतीवर विश्वास आहे, माझा आम्ही केलेल्या कामांवर विश्वास आहे. प्रामाणिकपणा काय असतो ज्या एक स्पिरिच्युअल मध्ये जे काय आहे ते आम्ही बघू, आगे आगे देखेंगे. नुसती वक्तव्य करून होत नाही हो. अटळ आहे, पारदर्शक आहे,
पहारेकरी आहेत, लोकांनी सगळ्या शब्दांचे खेळ बघितलेले आहेत. त्यामुळे जे काही अटळ आहे ते मतदार ठरवणारा अटळ आहे. त्या मतदाराला ठरवू दे. काही पक्षप्रमुख आज ऑनलाईन संवाद साधणार आहेत शिवसैनिकांशी, काय म्हणजे अपेक्षित आहे बोलणार? नाही, पक्षप्रमुख ज्या वेळेला आपण पाहिलं आहे, कोविड काळातही पाहिलं, कोविडच्या आधीही पाहिलं, कोविड नंतरच आपण ऑनलाईन आलेलो आहोत आणि एकाच वेळेला शेताची म्हणजे बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत आणि त्यांना सगळं कामधंदा सोडून मातोश्रीवर किंवा सेनाभवनवर बोलवणं आता प्रत्येकाच्या कामाच्या वेळेचं पण महत्त्व आहे आणि हे नेमकं कुटुंबप्रमुख ओळखतात. त्यामुळे जर सुविधा आहे ऑनलाईन भेटण्याची आणि बोलण्याची, एकाच वेळेला सगळ्यांना आपण घेऊ शकतो आणि उद्धवजी जे काही मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनावर जे त्या चिकाटीने निष्ठेने शिवसेनेसोबत ते ऐकणार आहे. विशेष काही मन की बात असेल असं वाटतं? नाही, उद्धवजीने कधी मन की बात नाही केली, जन की बात की. मन की बात हम नहीं करते, जन की बात. जन के मन में क्या है वो बात होगी. शिंदे गटातील ज्या लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते आज त्यांच्या मतदारसंघामध्ये जात आहेत, मोठं शक्ती प्रदर्शन करत आहेत. संजय राठोड यांच्यावरती आरोप झालेले होते, मात्र आज ते शक्ती प्रदर्शन करताना दिसत नाही. आता कसं आहे, शिवसेनेत होते तेव्हा हेच बेंबीच्या देटापासून सगळे रेकून बोलले होते, ओकून बोलले होते, त्यांचा राजीनामा घ्यायला लावला. अहो, तुम्ही जनतेला काय समजता काय? हा पहिला ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा त्या संजय राठोडसाठी होते. आज तोच ड्रामा गोदीत घेण्यासाठी आहे. त्यामुळे मी परत तेच म्हणेन, पहिला ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा त्या संजय राठोडसाठी होते. आज तोच ड्रामा गोदीत घेण्यासाठी आहे. त्यामुळे मी परत तेच म्हणेन की जे काही जनता बघते, जे काही ऐकते आणि जे काही सहन करते, आज समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. हा आम्ही तेव्हाही सांगितलं होता आणि उद्धवजींवर जेव्हा उद्धवजींनी त्यांना ते फॅक्ट विचारल्यानंतरच तो राजीनामा घेतला गेला आणि तुमच्याच कोकलण्याने तो तुम्ही प्रसिद्ध केला. म्हणजे संजय राठोड हा खऱ्या अर्थाने जास्त बदनाम झाला. ते भाजपाच्या सगळे 12 तोंड बोलली आणि ते बदनाम आहे. तेव्हा संजय राठोडला वाटलं नाही का त्यांची तोंड बंद करावी? आज उड्या मारून तोंड बंद करताय का? मुनगंटीवार म्हणतात की आधीचं सरकार हे फक्त बाप बेटीचे सरकार होतं, आताचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. नाही, आता ते जनताच ठरवेल आणि आधीचं सरकार बाप बेटा नाही, बापच असणार आम्ही दाखवूच. मैम हिंदी में जानना चाहेंगे, आशीष शेलार की नियुक्ति की गई है भाजपा ने मुंबई अध्यक्ष के तौर पे. 2017 में उनका जो रिकॉर्ड रहा है कहीं ना कहीं उसको दोहरा पाएंगे और शिवसेना को कितना बड़ा चैलेंज है? देखो, जब भी चुनाव आता है तो हर एक चुनौती रहती है और चुनाव एक संग्राम है, रण संग्राम रहता है. जिस तरह हर एक नगर सेवक ने अपने अपने वार्ड में जिस तरह एक अपनी कॉर्ड जुली रहती है, उस तरह से रिजल्ट आज आई भी जाते. पक्ष का काम देखा जाता है, पक्ष के जो प्रमुख रहते हैं उनका काम देखा जाता है. और जिस तरह ये महाराष्ट्र मुंबई में लास्ट 2 महीने में हाई वोल्टेज ड्रामा को भी लोग देख रहे हैं, लोगों को लग रहा है कि इस तरह बाला साहेब ठाकरे का घर तोड़ना लोगों को अच्छा नहीं लग रहा है. वो तोड़ मोड़ करके मेरी शिवसेना ऐसा नहीं होता है. जिसके बाप ने खून पसीना एक करके उनके साथ रह के, हम भी उनके साथ थे, शिवसेना बड़ी की, जिसको बड़ी करने के बाद हम ही उसको तोड़ने को तुला रहे थे. बोलते हैं कि शिवसेना का ही महापौर होगा, शिवसेना का ही महापौर बैठेगा. तो होगा ही, क्योंकि लोगों की जो विचारधारा है आज देख रहे हैं हम लोग, आपके माध्यम से देख रहे हैं, सोशल मीडिया के माध्यम से देख रहे हैं, प्रिंट मीडिया के माध्यम से देख रहे हैं कि लोगों को बाला साहब उद्धव जी इनके साथ काम करना अच्छा लग रहा है. जब भी आशीष शेलार को लाया जाता है वोट शेयर बीजेपी का बढ़ जाता है,
क्या आपको लगता है इस समय भी वो शिवसेना का वोट शेयर तोड़ पाएंगे? नहीं, अभी उनके पक्ष का एजेंडे के बारे में मैं नहीं बोलूँगी। आशीष शेलार उनका काम करेंगे, हम हमारा काम करेंगे। वो तोड़ना जोड़ना मोड़ना उनका तो एक आदत बन गई है, हम भी देखेंगे। कैबिनेट एक्सपेंशन को 1 महीने के ऊपर हो गया था, पर अब पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन नहीं हो रहा है, क्या लग रहा है? उसके बारे में मैं कैसे कह सकती हूँ? उसके बारे में उप मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी, मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ शिंदे जी कह सकते हैं। हम क्यों उसके बारे में बात करें?